नमस्कार. मी डॉक्टर चिनू अगरवाल आहे. फिलिंग्स माइंड्स नावाच्या संस्थेची निर्देशिका. हेमा फाउंडेशनच्या कार्याला एका सल्लागाराच्या रूपाने कार्यरत आहे आणि एक मनोवैज्ञानिक आहे. तुमच्यासोबत माझी ही तिसरी भेट आहे. हेमा फाउंडेशनचं जे कार्य आहे ते मला ह्यामुळे एवढं प्रिय आहे कारण या कार्याद्वारे आपण मुलांना फक्त संस्कारांशीच नाही तर संस्कृती आणि प्रकृतीशीही जोडत आहोत. बघा, एक मनुष्य असल्यामुळे आपल्या बुद्धीचा एवढा विकास झाला की आपण सर्वांनी एक भरपूर मोठा प्रवास पूर्ण केला. जेथे आपण हजारो वर्षांपूर्वी जंगलांमध्ये गुहेमध्ये राहायचो आणि आज आपण समृद्धीवान ठिकाणी फुल्ली एअर कंडिशन ठिकाणी राहत आहोत. आपण स्वतःसाठी सुखसुविधांचे किती साधन तयार केलेत, हो ना? पण हा प्रवास करत असताना आपण काही गमावलंही आहे. पण ते काय गमावलं आहे? प्रकृतीसोबत आपले जे नाते होते ते आपण गमावून बसलो आहोत. मला आठवतं, मी लहान असताना आमचं प्रकृतीसोबत खूपच जवळचं नातं होतं. माझे आजोबा रोज सकाळी उठायचे आणि मुंग्यांना पीठ खायला द्यायचे. कबुतरांसाठी बाजरी आणि ज्वारीचे दाणे शेतामध्ये व मोकळ्या रस्त्यांवर व बागेमध्ये कुठेतरी टाकायचे. पक्ष्यांना पिण्यासाठी लहान लहान भांड्यांमध्ये पाणी छपराच्या काठावर ठेवलं जायचं. आम्ही देवाची पूजा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकाराची फुलं जमा करण्यासाठी जायचो सकाळी सकाळी आणि आम्हाला फुलांच्या रंगांची, फुलांच्या सुगंधांची ओळख होती. आज जर आपण आपल्या मुलांना असं विचारलं तर की बाळ, हा गुलाब आहे की चमेली, हा मोगरा आहे की कन्हेर, हा पारिजात आहे, बहुधा ते सांगू शकणार नाहीत. पुस्तकात बघून सांगू शकतील, चित्र बघून सांगू शकतील, पण त्यांना त्या फुलाचा जो एक्सपिरियन्स आहे, जो अनुभव आहे, तो कदाचित आज नाहीये. मनोवैज्ञानिक दृष्टीने या जवळीकचं काही महत्त्व आहे का? काय आपल्याला पीसफुल कोएक्झिस्टन्स शिकायला पाहिजे का? आपल्याला मुलांना शिकवलं पाहिजे का? प्रकृतीशी कॉन्शियसली त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे का? या सगळ्या बाबींवर आधारित हेमा फाउंडेशनद्वारे एक अतिशय सुंदर मूव्ही बनवली आहे, जिचं नाव आहे नेमप्लेट. ह्या मूव्हीच्या रूपरेषामध्ये मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये एक वेबिनारच्या रूपामध्ये भेटेन, ज्यामध्ये मी पीसफुल कोएक्झिस्टन्सचे भरपूर सूत्र तुम्हा सर्वांना देईन. तुम्हाला सर्वांशी त्याबद्दल चर्चा करेन की कसे आपण जर सगळ्या आकाशाला आपलं छप्पर समजलं आणि सर्व जमिनीला आपली पृथ्वी समजलो तर हे आपण सर्वांचं घर आहे. हे ब्रह्मांड आपण सर्वांसाठी आहे. जरी तो लहानातून लहान जीवजंतू का असेना आणि अथवा महाकाय मनुष्य का असेना. काही लोक असं म्हणाले की करोनाच्या ह्या प्रकोपाच्या मध्यान जेव्हा आपण सर्व जगभरात लॉकडाऊनमध्ये राहिलो तेव्हा प्रकृतीने श्वास घेतला. ज्या हवेला आपण विषारी आणि प्रदूषित केलं होतं ती आपोआपच स्वच्छ झाली. नद्या खळखळून वाहू लागल्यात. काय आपण सर्व खरंच स्वतःच्या सुखसुविधांचा विचार करून आपण प्रकृतीकडे दुर्लक्ष तर नाही करत आहोत ना? या विषयावर अतिशय सोप्या पद्धतीने आपण विचारविमर्श करूयात. पुढच्या आठवड्यात मी तुमच्या सर्वांच्या समोर प्रस्तुत करेन हेमा फाउंडेशनची मूव्ही नेमप्लेटची रूपरेषा. नमस्कार.